मुंबईतील यशस्वी उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील हे आज प्रथमच अंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार आहेत। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंसाठी फुलांच्या माळांनी व्यासपीठ सजवण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल झाल्यावर मराठा समाज फुलांची उधळण करणार आहे। अंतरवाली सराटी इथून तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी। आपण तो आढावा पाहू। मुंबईतील यशस्वी आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत दाखल होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या अंतरवाली सराटीत या ठिकाणी मराठा बांधवांनी जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील अवघ्या थोड्याच वेळात अंतरवाली सराटीत परतणार आहेत। त्यामुळे जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मराठा बांधव आतुर झाल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं फुलालाची उधळण करत स्वागत केलं जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी फुलांच्या माळा तयार केल्या जात आहेत। गुलाबाची फुलांची उधळण या ठिकाणी केली जाणार आहे आणि या ठिकाणी मराठा बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांचं जे बसण्याचं व्यासपीठ आहे त्या ठिकाणी देखील फुलांच्या माळा लावून ते सजवण्यात आलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी जय्यत स्वागत करण्यासाठी मराठा बांधव सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणादरम्यान मनोज जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात GR देखील काढलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्या कारणाने अंतरवाली सराटी त्या ठिकाणी मराठा बांधवांचा उत्साह जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात ज्यावेळेस मनोज जरांगे या ठिकाणी दाखल होतील त्यावेळेस त्यांच्यावर गुलालाची उधळण केली जाईल। JCBच्या माध्यमातून गुलाब आणि फुलांची उधळण या ठिकाणी केली जाणार आहे आणि मराठा बांधवांमध्ये या ठिकाणी मोठा उत्साह त्याच पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।